नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे। आज मी आपल्यासमोर जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनी जी कॅलेंडर इयरमध्ये ग्रुप डी ची जी वॅकन्सी काढली होती, तुम्हाला माहिती असेल की ग्रुप डी ची जी वॅकन्सी काढली होती ती ऑलरेडी 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी याची डेट होती आणि 10वी पास शैक्षणिक पात्रता होती। क्वालिफिकेशन क्रायटेरिया 10वी पास होतं, एज लिमिट 18 ते 33 होती। पण आता ही एक चांगली सुवर्ण संधी आहे की या वर्षी ही डेट 20 फेब्रुवारी जी लास्ट डेट होती तिथून ती 30 मार्च पर्यंत झालेली आहे। म्हणजे मित्रांनो परत तुम्हाला ही एक 40 दिवस ही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सटेंड झालेली आहे। तर रेल्वे भरती बोर्डाची ही 22,000 जी ग्रुप डी ची वॅकन्सी आहे आणि मल्टीटास्किंग जेव्हा जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये या आपल्याला जस्ट ती आलेली ॲड बघायची। ह्या ॲडमध्ये तुम्ही साधारण जर ह्या ॲडचं तुम्ही जर हे बघितलं तर ही 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि ही वॅकन्सी आली होती। याच्यामध्ये कमीत कमी वॅकन्सी 22,000 अप्रॉक्सिमेटली पोस्ट आल्या होत्या। आता ती एक्सटेंड झालेली आहे। पुन्हा आपण याच्यामध्ये नवीन वर्षामध्ये ही जाहिरात एक चांगल्या पद्धतीने आपण परत एकदा बघूया की ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय। स्टार्टिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन यांनी 20 फेब्रुवारी ठेवलेलं आहे आणि लास्ट डेट ही 2 मार्च पर्यंत आहे। म्हणजे ही डेट तुम्ही बघा की परत 12 डेज म्हणजे आपण जर म्हटलं तर हा महिना जर असेल तर 27 असेल तर जवळजवळ 8, 9, 10 दिवस ही वाढलेली आहे आणि लास्ट डेट फॉर पेमेंट सुद्धा 2 मार्च आहे। तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला वॅकन्सी ज्या आहेत त्या 22,000 वॅकन्सीज आहेत। म्हणजे ही सुवर्ण संधी की 10 दिवस एक्सटेंड झालेली आहे आणि तुम्हाला माहिती असेल म्हणजे ही मी रिव्ह्यू घेतोय परत रिवाइज करतो। ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 पॉइंट्समॅन बी असिस्टंट वर्कशॉप नंतर असिस्टंट ब्रिज असिस्टंट ट्रॅकमॅन मशीन असिस्टंट TRD आणि असिस्टंट पी वे परमनंट वे आणि या सगळ्या ज्या वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीज तुम्हाला माहिती असेल की ह्या ग्रुप डी मध्ये मोडतात। ही परमनंट वॅकन्सी आहे आणि हा वॅकन्सीचा मी तुम्हाला आधी पण यूट्यूब बनवलं तुम्ही जाऊन बघू शकता। याच्यामध्ये एज लिमिट 18 ते 33 मध्ये आहे। त्याच्यानंतर यामध्ये ही एज लिमिट दिलेली आहे 33। नंतर 3 वर्ष OBC साठी, 5 वर्ष SC/ST साठी आणि 10 वर्ष फिजिकल हँडिकॅप किंवा इतरांसाठी ती दिलेली आहे रिझर्वेशन प्रमाणे। ते तुम्ही चेक करून घ्या तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बसता। याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे क्रायटेरिया दिलेले आहे ते बघा की जर मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम 10th पास आहे म्हणजे मॅट्रिक आहे आणि याच्यामध्ये प्रिफरन्स ITI आहे आणि NSC कॅन्डिडेट असतील त्यांना दिलेले आहेत। पण एज लिमिट याच्यामध्ये तुम्ही बघा की 18 ते 33 असल्यामुळे तुम्ही हा फॉर्म चांगल्या पद्धतीने भरू शकता आणि जसं तुम्हाला म्हटलं की 500 रुपयाचं त्याचं मोड ऑफ पेमेंट आहे। एक्झामिनेशन फीस 250 रुपये फॉर PWD हँडिकॅप आणि इतर लोकांसाठी आहे। SC/ST साठी 250 रुपये। व्हेरिफिकेशन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होणार आहे, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। म्हणजे याच्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन जर तुमची नंतरच होईल, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर रिटर्न टेस्टच्या नंतर डायरेक्टली तुमची इंटरव्ह्यू नाही आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लास्टली होणार आहे मेडिकल तुम्ही पास झाल्यानंतर। मेडिकल आणि म्हणजे ह्याचा अर्थ आहे रिटर्न टेस्ट पास झाला तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट हे फक्त क्रायटेरिया आहे आणि फिजिकल एफिशियन्सी ही फार सोपी असते पण तुम्हाला रिटर्न टेस्ट पास केल्यानंतरच ते करायचं आहे। आता याच्यामध्ये जे क्रायटेरिया दिलेला आहे तो नीट बघून घेऊया की तुम्हाला मी आधी पण सांगितलं याच्यामध्ये डिटेल्स मी घेतलेले आहे। जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्काचे आहेत, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्काचे आहेत, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्काचे आहेत। ओके म्हणजे आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 मार्काचे आहेत। अशी 100 मार्काची परीक्षा आहे, 100 क्वेश्चन्स आहेत आणि 90 मिनिट्स ही परीक्षा त्यांना म्हणजे 1.5 तासाची परीक्षा आहे। आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघितलात की 90 मिनिटं कशी डिवाइड करायची तर 90 मिनिटामध्ये हा जो पेपर आहे तुमचा हा जवळजवळ 10 मिनिटाचा असेल। हा पेपरसुद्धा तुम्ही 10 मिनिटात सोडू शकता। तुमचे हे मेजर पार्ट्स आहेत ते तुम्हाला 10-10 मिनिटं दिल्यामुळे तुमची 20 मिनिटं जातील आणि मग तुम्हाला जे मिळतील ती प्रश्न 35 मिनिटं इथे आणि 35 मिनिटं इथे तुम्ही देऊ शकता। मात्र पेपरचा पॅटर्न करत असताना जर तुम्हाला एकत्र पेपर येतात त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा ही परीक्षा देतो त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की पहिला पेपर हा घेतला पाहिजे,
दुसरा पेपर हा घेतला पाहिजे, हा नंतर मॅथ्स घेतला पाहिजे आणि चौथा पेपर तुम्ही रिजनिंग घेतला पाहिजे. याचं कारण असं, कारण करंट अफेअर्स किंवा जनरल अवेअरनेस वाचताक्षणी तुम्हाला समजतं. सायन्सला थोडंसं आपल्याला पाठीमागे 5वी ते 10वीचे प्रश्न असतात, ते बेसिकली आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स हा सुद्धा 5वी ते 10वीच्या बेसवरती असतं. ह्याचे प्रश्न टाईप्सचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जनरल इंटरेस्ट रिजनिंग हा सुद्धा लॉजिकल पेपर असतं आणि म्हणून त्यांना 35 मिनटं दिलेली आहेत. आणि तुम्ही आणि हे 1, 2, 3, 4 ह्या क्रमाने केल्यामुळे तुमचं जास्तीत जास्त या परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला मदत होते. मी तुम्हाला कट ऑफ वगैरे पण आधी सांगितली होती. तुम्हाला 90 मिनिटाची परीक्षा आहे. डिटेल सिलेबसची माहिती तुमच्या आधीच्या यूट्यूब चॅनलवरती मी दिलेली आहे, त्यामुळे पुन्हा मी देत नाही आहे. फक्त एक्सटेंड झाले डेट यासाठी मी हे तुम्हाला परत रिमाइंडर देतोय नवीन वर्षात. आता जो पे स्केल आहे 7 पे स्केल कमिशन्स प्रमाणे आता 8 पे कमिशन आलेलं आहे. नक्की ती सॅलरी वाढेल, पण तुम्हाला अप्रॉक्सिमेटली पॅकेज ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. आणि ह्याच्यात अलाउन्स ज्या आहेत त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड होतील. तुम्हाला ही वॅकन्सी जी आलेली आहे ह्या वॅकन्सीजमध्ये प्रिपरेशन तुमचं कंटिन्यू करा. मी आधी सांगितलं होतं बँकेचे, रेल्वेचे, स्टाफ सिलेक्शनचे, MPSC इत्यादी सगळ्या वॅकन्सीज याच्यामध्ये येत आहेत. आणि म्हणून ही चांगली एक सुवर्ण संधी आहे. जसं बँकेमध्ये किंवा इतर परीक्षांमध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुम्ही तयारी चालू ठेवता, तर रेल्वेची ही सुवर्ण संधी आहे. 22,000 वॅकन्सीसाठी ही भरती आहे ग्रुप डी साठी आणि 10वी पास क्वालिफिकेशन आहे. तर तुम्ही ही सुवर्ण संधी याचा लाभ घ्या. नक्कीच प्रिपरेशन चालू ठेवा. येणाऱ्या काळामध्ये अशाच वॅकन्सी आल्या आणि असं सिलेबसची माहिती आणि पेपर पॅटर्न याची मी तुम्हाला इथे डिटेल्स उत्कृष्ट माहिती देईन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. त्याप्रमाणे नवीन काही मी केलं तर तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन मिळेल. एवढंच बोलून मी आजचं जे हे सगळं डिटेल्स इथे थांबवतो. पुन्हा एकदा नवीन वॅकन्सीमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.